Okay, hi students. Previous lecture we are discuss about the introduction of human reproduction. आज हम स्टार्ट करेंगे ह्यूमन रिप्रोडक्शन के कुछ इंपॉर्टेंट सीक्वेंशियल स्टेप. ह्यूमन आर सेक्सुअली रिप्रोड्यूसिंग एनिमल. In human reproduction consist of various sequential step. ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये काही महत्वाच्या सिक्वेन्शियल स्टेप आहेत ते आपण वन बाय वन पाहू. ह्यूमन रिप्रोडक्शन consist of वेरियस स्टेप. ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये काही महत्वाच्या स्टेप आहेत. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे गॅमेटोजेनेसिस. या ज्या स्टेप आहेत या स्टेप सिक्वेन्शियल टप्प्याटप्प्याने आहेत, एकानंतर एक आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. ते आपण सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात अगोदर आहे गॅमेटोजेनेसिस. सेकंड वन इनसेमिनेशन. थर्ड one internal fertilization. Fourth one zygote formation. Fifth one embryogenesis. Sixth one gestation. And seventh one parturition, ज्याला आपण दुसरं नाव देऊ शकतो बर्थ. पहा, ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये काही सिक्वेन्शियल स्टेप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये या सगळ्या स्टेप टप्प्याटप्प्याने कंप्लीट होत जातात. त्यामध्ये पहिला आहे गॅमेटोजेनेसिस, इनसेमिनेशन, इंटरनल फर्टिलायझेशन, झायगोट फॉर्मेशन, एम्ब्रियोजेनेसिस, जेस्टेशन, पार्च्युरेशन. जेस्टेशनचा जर अर्थ कळला नसेल तर इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहितो प्रेग्नन्सी. बर, आपण पाहू वन बाय वन. सगळ्यात अगोदर आहे गॅमेटोजेनेसिस. गॅमेटो म्हणजे गॅमेट्स, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. ज्याला म्हणतो आपण गॅमेटोजेनेसिस म्हणजेच गॅमेटचं फॉर्मेशन. सगळ्यांना माहिती आहे दोन प्रकारचे गॅमेट ह्यूमन मध्ये आहेत. एक आहे मेल गॅमेट ज्याला आपण म्हणतो स्पर्म. दुसरा आहे फिमेल गॅमेट ज्याला आपण म्हणतो एग आणि एग और ओहा. गॅमेटोजेनेसिस जिथे गॅमेटचं फॉर्मेशन होतं. मेल गॅमेट ज्याला आपण स्पर्म म्हणतो जो टेस्टिस मध्ये फॉर्म होतो. फिमेल गॅमेट ज्याला आपण एग किंवा ओहा म्हणतो किंवा ओसाइट म्हणतो जो ओव्हेरी मध्ये फॉर्म होतो. या पहिल्या स्टेपला आपण नाव दिलं गॅमेटोजेनेसिस. दुसरा आहे इनसेमिनेशन, द प्रोसेस इन विच पेनिस रिलीज सीमेन इनसाइड द वजायना. सेक्शुअल कॉप्युलेशनच्या वेळेस पेनिस हा वजायनामध्ये सीमेन हा रिलीज करतो. त्या प्रोसेसला आपण इनसेमिनेशन म्हणतो. स्पर्म हे नंतर वजायनामधून युटेरस आणि युटेरसमधून ओव्हिडक्ट मध्ये स्विम होत जातात आणि ओव्हिडक्ट मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मेल गॅमेट म्हणजे स्पर्म, फिमेल गॅमेट म्हणजे एग किंवा ओहा या दोघांचं काय होतं फ्युजन, ज्याला आपण म्हणतो इंटरनल फर्टिलायझेशन. इंटरनल फर्टिलायझेशनला इथे मी कंसामध्ये लिहितो फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. या प्रोसेसमध्ये मेल गॅमेट स्पर्म आणि फिमेल गॅमेट म्हणजे एग किंवा ओहा या दोघांचं फ्युजन होतं. आता ते नाव दिलं इंटरनल फर्टिलायझेशन. नाव काय दिलं इंटरनल फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशनचे दोन प्रकार असतात. एक असतो इंटरनल फर्टिलायझेशन, दुसरा असतो एक्सटर्नल फर्टिलायझेशन. जे फर्टिलायझेशन फिमेलच्या बॉडीमध्ये होतं इनसाइड द बॉडी त्याला आपण म्हणतो इंटरनल फर्टिलायझेशन. आणि जे फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर होतं त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल फर्टिलायझेशन. जसं ह्यूमन मध्ये फर्टिलायझेशन हे ह्यूमन
फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या इनसाइड होतं, तो आपण म्हणतो इंटरनल फर्टिलायझेशन. फ्रॉगमध्ये काही अँफिबियन्स मध्ये हे फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढची स्टेप आहे झायगोट फॉर्मेशन. या ठिकाणी झायगोट ही एक महत्वाची डायप्लॉइड सेल बनते. जसं मेल गॅमेट हा स्पर्म आणि फिमेल गॅमेट हा एग आणि ओसाइड, ज्यांचं नेचर असतं हेप्लॉइड. हेप्लॉइड म्हणजे ज्यांच्यामध्ये 23 क्रोमोझोम आहे. जेव्हा दोघांचं फ्युजन होईल 23 + 23 = 46 सेलचा एक क्रोमोझोमचा एक सेट बनतो. त्या पेशीला किंवा त्या सेलला आपण काय म्हणतो? झायगोट. झायगोट is formed by union of male gamete and female gamete. Zygote is a diploid cell. Zygote is the first cell of the new individual. जन्माला येणाऱ्या नवीन सजीवाची शरीराची पहिली पेशी म्हणून आपण झायगोटला कन्सिडर करतो. झायगोट फॉर्म झाल्यानंतर झायगोटचं पुढे होतं मायटॉटिक डिव्हिजन. म्हणजे ही उदाहरणार्थ झायगोट ही पेशी आहे. या पेशीचं पुढे होतं मायटॉटिक डिव्हिजन. एकापासून 2 पेशी बनतील, 2 पासून 4, 4 पासून 8, 8 पासून 16, 16 पासून 32 अशा पेशींचा समूह म्हणजे एक ग्रुप फॉर्म होतो, ज्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रिओजेनेसिस. जेव्हा एम्ब्रिओ फॉर्म होतो तो एम्ब्रिओ युटरसच्या इनर साइडला इम्प्लांट म्हणजे अटॅच होतो आणि तेव्हापासून पुढची स्टेप सुरू होते, ज्याला आपण काय म्हणतो? जेस्टेशन किंवा प्रेग्नन्सी. ज्या स्टेजमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप झाल्यानंतर पुढची जी स्टेज स्टार्ट होते जेस्टेशन किंवा प्रेग्नन्सी, याचा कालावधी असतो 9 मंथचा. आपण मंथ मध्ये कन्सिडर केलं तर 9 मंथ, आपण वीक मध्ये कन्सिडर केलं तर 36 वीक, आणि आपण दिवसामध्ये जर कन्सिडर केलं 266 to 280 डेज एवढा हा टाइम पिरियड असतो जेस्टेशन पिरियडचा. After the development of the fetus, it undergoes the parturition or birth. आणि सगळ्यात शेवटची स्टेप ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये ती आहे पार्च्युरेशन किंवा बर्थ. या सगळ्या स्टेप आपण ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकत असताना आपण या सगळ्या स्टेप पाहणार आहोत. आता ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे सेक्स आहेत. एक आहे पहिला मेल सेक्स, दुसरा आहे फिमेल सेक्स. दोघांमध्ये कशा प्रकारचा फरक आहे आणि दोघांच्या मध्ये कुठले कुठले प्रायमरी आणि सेकंडरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत हे आपण थोडंसं पाहूया. ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये 2 प्रकारचे सेक्स आहेत. फर्स्ट वन आहे मेल सेक्स आणि दुसरा आहे फिमेल सेक्स. एक आहे मेल सेक्स, दुसरा आहे फिमेल सेक्स. मेल सेक्स आणि फिमेल सेक्स या दोघांचं जे फिजिकल अपीअरन्स आहे, एक्सटर्नल अपीअरन्स आणि इंटरनल अपीअरन्स हे डिफरंट आहे. म्हणून ह्युमन रिप्रोडक्शन हे सेक्शुअली डायमॉर्फिक आहे. डायमॉर्फिक मीन्स डिफरंट. मेल सेक्स मध्ये प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेल सेक्स मध्ये प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हा टेस्टिस आहे, जो स्पर्मचं फॉर्मेशन करतो आणि सेक्स हार्मोन तयार करतो. जसं मेल मध्ये सेक्स हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन. टेस्टिस हा मेल मध्ये स्पर्म तयार करतो आणि टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करतो. आणि फिमेल मध्ये त्याच प्रकारे प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ओव्हॅरीज, जो फिमेल गॅमेट एग किंवा ओव्हा तयार करतो आणि फिमेल सेक्स हार्मोन तयार करतो, ज्याचं नाव आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हा झाला पहिला फरक. सेकंड वन, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. जेव्हा फिजिकल ग्रोथ कम्प्लीट होते बॉईज आणि गर्ल्स मध्ये, ज्या स्टेजला आपण प्युबर्टी म्हणतो, त्या स्टेजमध्ये प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेलमध्ये टेस्टिस आणि प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फिमेलमध्ये ओव्हेरी हे कम्प्लीट मॅच्युअर झालेले असतात आणि ते सेक्स हार्मोन तयार करतात. बॉईजमध्ये टेस्टिस टेस्टोस्टेरॉन तयार करतो
गर्ल्समध्ये ओव्हरी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करतो. टेस्टिस हा स्पर्म तयार करतो. ओव्हरीज एग आणि ओव्हा, एग किंवा ओव्हा तयार करतो. तेव्हा बॉडीमध्ये काही फिजिकल आणि रिप्रोडक्टिव्ह बदल झालेले असतात, त्या स्टेजला आपण प्युबर्टी म्हणतो किंवा त्याला आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर हे म्हणू शकतो. मग तेव्हा कुठले कुठले चेंजेस बॉईज आणि गर्ल्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतात, ते दोन्ही पण कॅरेक्टर, ते दोन्हीही बदल दोघांमध्ये वेगवेगळे आहेत, त्याला आपण सेक्शुअली डायमॉर्फिक म्हणतो. आपण जर बॉईज मध्ये पाहिलं तर पहिला आहे प्रेझेन्स ऑफ बियर्ड, मुस्टॅच, हेअर ऑन चेस्ट, muscular body, and enlarged larynx, ज्याला आपण ॲडॅम्स ऍपल ही म्हणू शकतो. बॉईज मध्ये हे बदल आपल्याला पाहायला भेटतात. बियर्ड आणि मुस्टॅच फाउंड होते, अपियर होते. चेस्ट भागावरती हेअर फाउंड होतात. बॉडी ही मस्क्युलर बॉडी बनते आणि नेक रिजन मध्ये असणाऱ्या लॅरिंगची साईज प्युबर्टी स्टेजला वाढते. इट अपियर्स इन अँटेरियर पार्ट ऑफ नेक, ज्याला सायंटिस्ट ॲडॅम्स ऍपल म्हणतात. इकडे फिमेल मध्ये किंवा गर्ल्स मध्ये काही प्युबर्टी स्टेजला काही बदल होतात. त्याच्यामध्ये पहिला आहे डेव्हलप ब्रिस्ट, दुसरा आहे ब्रॉडर पेल्विस. पेल्विस हा जो रिजन आहे तो ब्रॉड बनतो. आणि थर्ड वन महत्वाचा आहे हाय पीच व्हॉइस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्टेजला मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते. बघा दोन्ही सेक्स मध्ये प्युबर्टीचे जे कॅरेक्टर आहेत ते सारखे आहेत का भिन्न आहेत किंवा वेगळे आहेत. म्हणून ह्युमन रिप्रोडक्शन हे सेक्शुअली डायमॉर्फिक आहे. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये महत्वाच्या कुठल्या कुठल्या स्टेप आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये महत्वाच्या काही स्टेप आहेत, ज्यामध्ये पहिली आहे गॅमेटोजेनेसिस, ज्याच्यामध्ये गॅमेटचं फॉर्मेशन होतं. दुसरं आहे इनसेमिनेशन, ज्याच्यामध्ये पेनिसद्वारे वजायनामध्ये सिमेन किंवा स्पर्म हे रिलीज होतात. थर्ड वन आहे इंटरनल फर्टिलायझेशन, ज्याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघांचं फ्युजन होतं. चौथी स्टेप आहे झायगोट फॉर्मेशन, ज्यामध्ये दोघांचं फ्युजन होऊन झायगोट ही एक महत्वाची सेल तयार होते. पुढची स्टेप आहे एम्ब्रिओजेनेसिस, जिथे झायगोटचं डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ महत्वाचा पार्ट बनतो. एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर तो युटेरसच्या इनर पार्टला अटॅच होतो. तिथून पुढची स्टेप असते प्रेग्नन्सी, ज्याला आपण जेस्टेशन नाव दिलं. आणि नंतर प्रेग्नन्सी नंतर महत्वाची स्टेप असते बर्थ. पुढे आपण महत्वाचा पॉईंट शिकलो, ह्युमन रिप्रोडक्शन हा सेक्शुअली डायमॉर्फिक आहे. एक्सटर्नली मेल आणि फिमेलचं फिजिकल अपीअरन्स आणि इंटरनल अपीअरन्स हे वेगळं आहे, ज्याला आपण सेक्शुअली डायमॉर्फिक कॅरेक्टर ही म्हणतो. दोघांच्या मध्ये आपण डिफरन्स पाहिला. मेलमध्ये प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हा टेस्टिस आहे, फिमेलमध्ये ओव्हेरी आहे. मेलमध्ये गॅमेट हा स्पर्म आहे, फिमेलमध्ये एग किंवा ओव्हा आहे. मेल सेक्स हार्मोन हा टेस्टोस्टेरॉन आहे, फिमेल सेक्स हार्मोन हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे. ओके, थँक्यू.